आज सोमवार 25 मार्च, धुलीवंदन. काल सगळ्यांनी होलिका पूजन केलेलं आहे. सगळ्यांचं धुलीचं म्हणजे आपण का दर्शन घेतो, का वंदन करतो, ती पवित्र धूळ आपल्या मस्तकी लावायची. खरं म्हणजे लोक अंगाला फासतात, सगळे करतात. एका दृष्टीनं त्यात आयुर्वेदिक गुण आहे बरं का. म्हणजे आत्ता सहज माझ्या लक्षात आलं की गाईच्या किंवा शेणाच्या ज्या गोवऱ्या बनवलेल्या असतात तर ती आपल्या शरीराला चांगली आहे. म्हणजे उन्हानं जी लाही होते, त्रास होतो, तर ते कदाचित त्यामुळं थोडंसं शांत होत असेल, म्हणूनही धुलीवंदन असा प्रघात पडला असेल. नंतर आपण 5 दिवसानंतर पुन्हा रंगपंचमी पण खेळतो, किंवा आत्ता हा रंगांचाच सण आहे असं म्हणतात. पण कालही परवा खूप आल्या होत्या पोस्ट की हल्ली जे केमिकल रंग येतात ते वापरल्यामुळं खूप त्रास होतो. त्यापेक्षा आपण आपल्या जीवाची काळजी घ्यायची. आधीच त्याला तेल वगैरे लावून ठेवायचं. तिळाचं तेल जास्त चांगलं सगळ्यात जास्त. किंवा हे जे आपले नैसर्गिक रंग आहेत, नैसर्गिक फुलांचे ते बनवलेले, तर ते वापरावेत. सगळ्यांना धुलीवंदनाच्या शुभेच्छा. आज आपण आता 18व्या कलशाध्यायातील दुसऱ्या श्लोकाकडे जाणार आहोत. तत्पूर्वी कालच्या काही ओव्या राहिलेल्या आहेत त्या पाहूयात. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आत्मानात्मविवेक चिंतन परा, याध्यात्मविद्याप्रदं शृंगारादिरसेषु मग्नरसिकान् वाग्वैभवंकारकं. दृष्टिर्यस्य यथा तथैव सुखदं भावार्थकन्निर्मितं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरम. ज्ञानदेवांच्या ह्या वाणीचं जे वैभव आहे, सगळ्या रसांचा त्याच्यामध्ये ठाव घेतलेला आहे. आणि मुख्य म्हणजे आत्मानात्म विवेक चिंतन करायला जी आपल्याला प्रवृत्त करते, एकरूप आपण त्याच्यामध्ये होतो, अशी अध्यात्मविद्या जिच्यात सांगितलेली आहे. त्यामुळं केवळ या ज्ञानदेवीचं दर्शन जरी घेतलं तर ते सुद्धा सुखकारक आहे. आणि जो भावार्थ आहे तो समजून घेतला तर तो अधिक आपल्याला जीवनाला उपयुक्त आहे. म्हणून करुणेचा सागर असणाऱ्या या श्री संत ज्ञानेश्वरांना मी वंदन करते, वंदन करतो आपण सगळे. सगळ्यांना पुन्हा शुभेच्छा. काही जण नव्यानं उपस्थित होत आहेत, त्यांचं स्वागत आणि अभिनंदन. पाहूया आता. परवा 98पर्यंत 97पर्यंत ओव्या झालेल्या होत्या. श्लोक घ्यायचा होता. पुन्हा एकदा श्लोक पुन्हा घेऊया. तो काही काल त्या दिवशी झाला असेल तर. पहिला श्लोक आपण पाहिला होता की संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं, त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशि निषूदन. या संन्यास आणि कर्मत्याग ह्या दोन संकल्पना थोड्या फसव्या आहेत. तर त्या मला दोन्हींचं वेगळेपण हे जाणून घ्यायची इच्छा आहे. आणि हे महाबाहो, हे केशी निषूदना, हे ऋषिकेशा, अशी सगळी विशेषणं लावली. कधी कधी आई पण बघा आपल्या बाळाला अशी वेगवेगळी नावं हाक मारत असते. आणि कधी कधी बाळ पण आईला, आता परवाच कालच एक मुलगी भेटली, मी म्हणे मम्मी, ए मम्मू. तुम्ही म्हटलं अगं मम्मी मम्मू नाही म्हणायचं. नाही, मी रोज आईच म्हणते, पण लाडानं मम्मी आणि मम्मू ऐका.
तर तसं इथे जास्त आपल्याला काही एखाद्याकडनं हवं असलं की आपण त्यांची जरा स्तुती करतो. तशी भगवंताची यांनी निरनिराळी नावं घेऊन त्याची वैशिष्ट्ये सांगून स्तुती केली आणि मग जरा बुवा तो आपल्याला हवंय ते सांगेल असं वाटलं असेल. या दोन्हींचा खरं ते दोन्ही अर्थ, दोन्ही शब्द एकाच अर्थाने आहेत असं मला वाटतं. असा काल अर्जुन बोललेला होता, परवा अर्जुन बोललेला होता, पण त्याच्यात थोडासा सूक्ष्म बारकावा आहे आणि मी तो तुला आता समजावून देतो असं भगवंत सांगतायत. आता भगवान सांगायला सुरुवात करतायत. दुसरा श्लोक म्हणूयात. श्री भगवानुवाच काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः. आता बघा, सर्व कर्मफलत्यागम प्राहुस्त्यागम विचक्षणाः. आणि पहिलं म्हणलं काम्यानाम कर्मणाम न्यासम. आपण इतका बारीक विचार करत नाही रोजच्या जीवनामध्ये, पण इतके बारकावे जे सांगितले ते समजून घेतले तर नक्कीच आजपासून आपण विचार करू की काम्यानाम, काम्य म्हणजे काय हो, काहीतरी कामना धरून. काम्य म्हणलेलं आहे, काम नाही म्हणलेलं. काम्य म्हणजे ज्याच्यामध्ये काहीतरी इच्छा धरलेली असते, कुठली तरी वस्तू प्राप्त व्हावी अशी कामना असते, त्याला काम्य कर्म म्हटलेलं आहे. आपल्या व्यावहारिक जीवनात, सांसारिक जीवनात प्रत्येकाला काय हवं असतं बघा. लग्न व्हायचं असेल तर पत्नी छान मिळायला पाहिजे, लग्न झालं की चांगला मुलगा मिळायला पाहिजे, मूल मुलगी जे काय असेल ते. बरं, ते सगळं व्हायला लागलं तरी घरात छान छान वस्तू मिळायला पाहिजे. जुन्या कदाचित असतील त्या आउटडेटेड झाल्या, काढून टाकायच्या. मग आपल्या नव्या संस्कार, नवीन वस्तूंची प्राप्ती हवी. समजा अचानक काहीतरी संकट आलं तर त्या संकटाचं निवारण व्हावं आणि त्याच्यासाठी सगळी कर्म केली जायची. पूर्वीच्या काळी जास्ती करून यज्ञ केले जायचे. जसं मी परवा सांगितलं होतं की पुत्रकामेष्टी यज्ञ यांनी केलेला आहे, तसंच काही जण सर्वस्वाचा त्याग करणारा रघुराजानं केलेला पूर्ण, की त्या नचिकेताच्या पित्यांनी सुद्धा सर्व देऊन टाकायचं, सर्व वस्तूंचं काहीच ठेवायचं नाही. गोंदवलेकर महाराजांनी सुद्धा तसंच केलं होतं. कुठली इच्छा नव्हती त्यांना, उलट ती इच्छा राहू नये म्हणून त्यांनी आपल्या आईला सांगितलेलं. आई म्हणते मला किती दिवसापासून अरे काशीला जायचे, काशीला जायचे. तर एके दिवशी ते म्हणतात ठीक आहे चल तुला आज काशीला घेऊन जातो. अरे म्हणे असं अचानकच काय, आणि घरातलं सगळं आवरायचं आणि हे करायचं कोणी, पण तुला घराची काळजी आहे का, थांब 5 मिनिटं. आणि त्यांनी गावातल्या लोकांना तोंडी पिटायला लावली, सगळ्यांना बोलवलं. म्हणे हे बघा आता आम्ही चाललोय काशीला, या घरातलं कोणाला काय पाहिजे असेल ते सगळं घेऊन जा. इथे काम्य नाही आहे, कामनांची सगळी पूर्ती झालेली आहे त्यांच्या, आणि कुठलीही कामना नाही ठेवायची. पण बाकीचे जे यज्ञ केले जातात ते कुठली तरी, अर्थात ती एक प्रकारची कामनाच होती की काशीला जायचं, तर त्या कामनेच्या पूर्तीसाठी सगळं त्यांनी केलं असं म्हणू फार तर. किंवा दान दिलं जातं, तप केलं जातं. आता भगीरथानं सुद्धा कशासाठी एवढं एका पायावर उभं राहून सूर्याकडे बघत तपश्चर्या केली का, तर आपल्या पूर्वजांना, आपल्या सगळ्या पूर्वीच्या आजोबा पणजोबांना मुक्ती मिळावं. ते त्या ठिकाणी मरून पडलेले होते, शोधायला गेलेले होते अश्वमेधाचा अश्व, तर त्या ठिकाणी त्यांना शाप मिळालेला आणि ते पडून गेले म्हणून मग त्यांना मुक्ती मिळावी हा उद्देश होता. तर अशा निमित्तानं जी कर्म केली जातात त्यांना काम्य कर्म. आता तुम्ही त्या यादीमध्ये भरपूर घाला आपल्या कोणकोणत्या इच्छा असतात त्या, काही नमुन्यादाखल सांगितलं. तर काम्यानाम कर्मणाम न्यासम. न्यासमचा अर्थ आहे त्याग, त्याग. आणि त्या न्यासम म्हणजे त्यागाला काय म्हणतात, संन्यासम. सन म्हणजे सत, सत म्हणजे चांगला, आणि न्यास म्हणजे त्याग, चांगला त्याग आहे म्हणून त्याला संन्यास म्हटलं. आणि पुढं काय म्हटलेलं आहे ते कोण म्हणतं, कवयः विदुः. कवी हा शब्द फक्त काव्य करणारा असा अर्थ नाही घ्यायचा, तर कवी म्हणजे अत्यंत विद्वान पंडित लोक. तर पंडित लोक
या काम्यकर्मांचा त्याग केला तर त्या त्यागाला संन्यास असं म्हणतात. आणि दुसरी ओळ आहे सर्व कर्मफल त्यागम, आणि सगळ्या कर्मांच्या फळाचा त्याग. प्राहुहू संधी आहे बघा तिथे, प्राहुहू त्यागम विचक्षणा, त्याला त्याग म्हणतात. पहिलाही त्यागच आहे पण नाव दिलं संन्यास, दुसराही त्यागच आहे त्याला म्हटलंच त्याग. कोण म्हणतं? विचक्षणा. वर कवी शब्द वापरला सुरुवातीला. आता विचक्षण म्हणजे जे विचार करण्यात कुशल आहेत. विच धातू विचार करणे, त्याच्यावरनं विचार शब्द आलेला, आणि त्याच्यात ईक्षण विचक्षण किंवा अत्यंत अक्षण म्हणजे दृष्टी असणारे, म्हणजे विचारकुशल असे जे पुरुष असतात ते सर्व कर्मांच्या फळाचा त्याग केलं तर त्याला त्याग असं म्हणतात. आता कुठली कर्म आपण उरलेली करतो बघा. साधी गोष्ट आहे, काल होली पूजन केलं, होलिका पूजन केलं, आज धुलीवंदन केलं, अजून 5 दिवसांनी रंगपंचमी करणार, देवावर सुद्धा रंग उडवायचा. रोज देवतांचं पूजन करतो. लोक म्हणतात हो आम्ही 11 पाठ करतो, 13 पाठ करतो रामरक्षेचे भीमरूपीचे. मग ते सुद्धा ती जी एक प्रकारची भक्ती आहे ती भक्ती. किंवा गुरुजनांची सेवा ती तर काही कुठल्या हेतूनं केली नाही जात, पण तरीसुद्धा कधी कधी लोकांना वाटतं बरं का, गुरुजनांची, आईवडिलांची, आजी आजोबांची सेवा का केली जाते हो हल्लीच्या काळात? तर जर त्यांची सेवा केली, जर ते आपल्यावर खुश झाले, त्यांची इस्टेट सगळी आपल्या नावानं मिळाली तर बरं आहे, असंही कधी कधी असू शकतं. पण इथे मात्र काम्यानाम नाही आहे तिथे, त्यामुळं आपण असं समजूया की ही चांगली कर्म आहेत आणि या कर्माचं सुद्धा काहीतरी फळ आपल्याला नकळत मिळतं. किंवा यज्ञ, दान, तप हे वर्णानुसार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे प्रत्येकाचं कर्तव्य वेगळं असतं. त्यानुसार कर्तव्य करायचं, उपजीविकेचं साधन असेल त्याविषयी जे कर्तव्य करायचे. बघा, पहाट झाली शेतकरी शेतावर जातो, पहाट झाली जो व्यापारी आहे तो फटाफट आवरेल, परगावी जायचं असेल, माल पाठवायचा असेल, आणायचा असेल, लगेच आपापल्या ठिकाणी जातात. आता मुंबईचं तर माहिती आहे मला, पहाटे 5 पासून 4 पासून लोक डबे घेऊन आपापल्या ठिकाणी नोकरीला जातात. 3-3 तास 2-2 तास प्रवास असतो. महिला असतील, सगळ्यांची लगबग सुरू होते. म्हणजे सगळी कर्तव्य कर्म ही मनुष्य करत असतो. ही म्हटलेली आहेत की सर्व कर्म, आणि ती करायची, फक्त त्याच्या मागं काय आहे? फलत्याग. हा सर्व कर्मांच्या फळांचा त्याग. मग ती इहलोकीची असतील, परलोकीची असतील, या सगळ्या प्रकारच्या कामनांचा त्याग करणं याला फलत्याग म्हणलेला आहे किंवा फळांचा त्याग म्हणलेला आहे. सर्व कर्म फलत्यागम. प्राहुहू म्हणजे म्हणतात त्यागम, त्याला त्याग असं म्हणतात. कोण? विचक्षणा, अत्यंत बुद्धिमंत जे आहेत, जे विचारकुशल आहेत, ते या गोष्टीला त्याग असं म्हणतात. नाहीतर आपला त्याग कसा असतो? कर्मांचाच त्याग आपला, म्हणजे सामान्यांचा. मला ह्याच्यातनं काय मिळणार आहे का? केलं आजपर्यंत, आता दिलं सोडून, असं नाही. त्या प्रकारच्या सगळ्या कर्मांच्या फळांचा त्याग करायचा. मला फळ मिळायलाच पाहिजे अशी अजिबात बिलकुल इच्छा ठेवायची नाही. त्याला सगळे विद्वान लोक आहेत, विचारवंत आहेत, ते खऱ्या अर्थानं त्याला त्याग म्हणतात. आता फरक लक्षात आला आपल्याला की कुठली तरी इच्छा ठेवून केलेली जी कर्म असतात आणि त्या कर्मांचा त्याग म्हणजेच संन्यास, आणि सगळी जी काही कर्म करतो त्या कर्मांच्या फळांचा त्याग. कुठलंच मला फळ नको. मग अशी त्या स्वामींनी खूप उदाहरणं सांगितली, संतांची सांगितली, भगवंतांची सांगितलेली. आता बघा,
राम कशासाठी वनवासात गेला? केवळ वडिलांची पितृ आज्ञा पाळणं एवढंच. आणि त्याच्या मागेही भरपूर उद्देश होता की तो जर अयोध्येत राहिला असता तर फक्त अयोध्येतल्या लोकांचं कल्याण झालं असतं. पण जे बाहेर ऋषीमुनी वनामध्ये राहतात, तपश्चर्या करतात, यज्ञयाग करतात, त्यांना जो त्रास व्हायचा राक्षसांकडून, जे अगदी आदिवासी वनवासी असे लोक आहेत, त्या लोकांना कुठल्या सुविधा नसतात, त्यांच्या अडचणी असतात, संकट असतात, तर ती पार करण्यासाठी, दूर करण्यासाठी म्हणून तो वनामध्ये गेलेला. कुठलीही अपेक्षा न ठेवता जे कर्म केलं जातं आणि जरी काही त्याचं फळ मिळालं तरी त्या फळांचा जो त्याग केला जातो, असा हा संन्यास आणि त्यागाचा अर्थ आहे. आता तेच आपल्याला ज्ञानदेव त्यांच्या भाषेत, त्यांच्या शैलीत, त्यांच्या कौशल्यानं सगळं समजावून देतात. ते बघूया. कामनेचे निदळ वाढे, जे उभा रावया घडे, अश्वमेधाधिक पुढे याग जेथे. आता अश्वमेधाधिक याग, मगाशी मी म्हटलं तुम्हाला की पूर्वीचे राजे हे विशिष्ट हेतूनं काम करायचे. तर अश्वमेधादी यज्ञ हे मनात फळाची इच्छा ठेवून केले जायचे. काय असायची इच्छा त्यावेळेला? की माझा अश्व सगळ्या राज्यांमध्ये, सगळ्या देशांमध्ये फिरेल आणि तिथे त्याच्याबरोबर सैन्य असायचं आणि तिथल्या त्या राज्यातल्या किंवा त्या देशातल्या राजांनी जर अडवलं, म्हणजे माझं काय म्हणायचं मांडलिकत्व त्यांनी स्वीकारलं नाही, तर त्याच्याशी युद्ध व्हायचं आणि युद्धात जो जिंकेल त्याला तो अश्वयज्ञाचं फळ मिळणार आहे. म्हणून रामाचा अश्व जिथं जिथं गेला तिथं विशेष कोणी अडवलंही नसेल आणि अडवलं असेल तरी हाच विजयी झालेला आहे, याचे सैन्यच विजयी व्हायचे आणि सगळी विजय पताका मिरवत किंवा परत घेऊन यायची. म्हणून अश्वमेधादी यज्ञसुद्धा फळाची इच्छा ठेवून केले जायचे. अर्जुनाला भगवंत म्हणतायत की हे तुला माहिती आहे, ठाऊक आहे. याचा अर्थ असा की काम्यकर्म हे आत्यंतिक कामनेच्या पोटी केलं जातं. एक मोठी कामना असते त्याच्यामध्ये. आता रोजची तर आपली काम्यकर्म आपली छोटी छोटी सांगितली नाही का. कुणाचं लग्न व्हायचं, कुणाला नोकरी मिळायची, अगदी म्हटलं तर खरंच म्हणजे थोडं आश्चर्य वाटेल. पण पूर्वी आम्ही जेव्हा शिकत होतो आणि त्यावेळेला सुद्धा नोकरी करावी, आपल्या आईवडिलांचं आपण काहीतरी भार उचलावा, त्यांना थोडं सुख मिळावं म्हणून आपल्याला लवकर नोकरी मिळायला पाहिजे. तर आतासुद्धा मुलं बरेच कोर्सेस करतात, पण आम्हीसुद्धा कॉलेज करत म्हणजे कोणीतरी सांगितलं की ITIचा जर शॉर्ट हँडचा कोर्स केला तर आपल्याला पटकन स्टेनोग्राफर म्हणून कुठेतरी नोकरी मिळते आणि लवकर, म्हणजे बाकी ते कौशल्य काही सगळ्यांना येत नाही. म्हणून कॉलेज करून आम्ही त्या कोर्सला जायचो, पायी जायचं, पायी यायचं, उन्हात न जायचं. पण हे कशासाठी? की मला नोकरी मिळावी अशी इच्छा होतीच. अगदी म्हणजे आता मी सांगते की अशी कुठली इच्छा न धरता आपण काम करावं, पण त्या काळात मात्र आपल्याला ती कामना असायचीच नाही का. म्हणून कामनेचे नि दळवाडे, जे उभा रावया घडे, अश्वमेधाधिक पुढे याग जेथे. तर हे असे कुठले तरी इच्छा किंवा कामना ठेवून, फळाची इच्छा ठेवून जे केलं जातं त्याला काम्यकर्म असं म्हणतात आणि ते आत्यंतिक कामनेच्या पोटीच केलं जातं. पुढे म्हणजे अत्यंत मोठी अशी त्याच्यामध्ये कामना असते. काहीतरी त्याच्यामध्ये पुढे शब्द वापरले. पुढे म्हणजे खरं, म्हणजे कामनारूप साधनच काहीतरी मिळवण्यासाठीच असतं. अशा हेतूनच जे केलं जातं ते काम्यकर्म आहे. आणि त्यालाच पुढे आता अजून काय काय केली जातात कर्म ते ज्ञानदेव आपल्याला काही सांगतात. पुढे याग जेथे, म्हणजे असे जे याग वगैरे केले जातात हे काम्यकर्म आहेत सगळे. अजून बघा आता, वापी कूप आराम, अग्रहारे हनम महाग्राम, आणि काही नाना संभ्रम व्रतांचे ते. त्यावेळेची उदाहरणं सांगितलेली आहेत त्यांनी. आत्तासुद्धा लोक करतायत कर्म की वापी म्हणजे
एखादी पुष्करिणी बांधायची किंवा कूप म्हणजे आड विहीर खोदायची. आराम छान बघा, रामरक्षेत म्हणलेलं आहे, आराम कल्पवृक्षाणाम विराम सकलापदाम अभिराम स्त्रीलोकानाम राम श्रीमान समप्रभू. तर आराम म्हणजे बागा, तर आराम म्हणजे उद्यानं ही निर्माण करायची आहेत. अग्रहारे, अग्रहार म्हणजे एखाद्याला दान द्यायचं. पूर्वीच्या काळी काय करायचे, ब्राह्मणांना विशिष्ट जमिनी वगैरे या दान दिल्या जायच्या आणि म्हणून त्याला अग्रहार असा शब्द वापरलेला. इनाम म्हणून जमिनी द्यायची, त्याला अग्रहार शब्द वापरले. किंवा हन म्हणजे आणखीन महाग्राम, मोठमोठाली गावंसुद्धा भेट द्यायची. आणि काही नाना संभ्रम व्रतांचे ते. आणखीन सुद्धा संभ्रम म्हणजे गोंधळाचा अर्थ न घालता पसारा व्याप असं म्हणायचे. तर आणखीन खूप व्रतांचे व्याप किंवा पसारे हे त्या काळी केले जायचे. ही सगळी काम्यकर्म आहेत. आत्तासुद्धा बघा लोक काय म्हणतात, ठीक आहे तुम्हाला अमुक अमुक हवी का, जमीन हवी आहे का, देऊ आम्ही, फक्त जे काही तुमचं संकुल बनेल त्याला आमचं नाव द्या. ही अपेक्षा, ही कामना आहे. किंवा शाळेला देणगी द्यायची, मग ते जे कुठलं दालन असेल त्याला आमचं नाव द्या. कारण नुसती देणगी हे अपेक्षितच नाही लोकांना. पूर्वी होती ना, आजही नाहीच आहे. खरं म्हणजे असं म्हणतात की असं दान द्यायचं की डाव्या हाताचं उजव्या हाताला कळलं नाही, किंवा उजव्या हातानं दिलं तर डाव्या हाताला कळलं नाही पाहिजे. दातव्यमिती दानम आपण शिकलेले आहोत. दीयते नुपकारिणे देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. योग्य देशात, योग्य काळी, योग्य व्यक्तीला आणि कुणाकडूनही पुन्हा आपल्याला त्याच्यापासून काही मिळावं अशी अपेक्षा न ठेवता जे दान दिलं जातं ते. पण ही सगळी काम्यकर्मामध्ये त्यांनी सांगितलं की दानसुद्धा कुठले तरी मनामध्ये हेतू ठेवूनच समाजोपयोगी कर्म केली जातात. तर अहिल्याबाई होळकरांची पण येईल. तर अहिल्याबाईंनी मात्र असं कुठलं नाव पाहिजे म्हणून नाही केली बरं का. किती समाजोपयोगी, किती ठिकाणी त्यांनी वाफी, कूप, तडागं, नद्यांवर घाट बांधलेले आहेत. किती सुंदर मोठी मंदिर आहेत. पाहिलं असेल ज्यांनी. काय गाव ते, महेश्वर. केवढी म्हणजे आपण आश्चर्यचकित होतो, एवढाली मंदिरं त्यांनी बांधलेली आहेत, असे घाट बांधलेले आहेत. ठीक आहे, तर ही समाजोपयोगी कर्म केली जातात आणि ती कर्मात बांधून घेऊन त्या फळांचा उपभोग इथं घेतला जातो. बघा आता, ऐसे इष्टापुरत सकळ जाय कामना एक मूळ जे केले भोगवी फळ बांधोनिया. म्हणजे हे सगळं इष्टापूर्ती व्हावी, आपली जी इच्छा आहे त्याची पूर्तता व्हावी. आपल्या मनामध्ये जो काही संकल्प आहे तो पूर्ण व्हावा. आपली कामना धरून केलेलं असतं आणि मग ही कर्म केल्यानंतर फळांचा उपभोगही मला चाखायला मिळावा ही त्याच्यात अपेक्षा आहे. जे केले भोगवी फळ बांधोनिया इथपर्यंत सांगितलं बघा. नंतर पुढे म्हणतात, हे 100वी ओवी झाली होती. देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जिया परी. आता पुढे छान कल्पना केली की जसं देहाची या गावा आलिया म्हणजे देहाच्या गावी आल्यावर आपण संगमनेरला जातो, नाशिकला जातो, पुण्याला जातो, ही गावं आहेत. पण आपल्याला गावा कुठल्या जायचे गावी, तर आपल्या देहाची याच गावी जायचे. आणि मग इथं आल्यानंतर या देहाच्या गावात आल्यावर जन्ममृत्यूच्या अखंड चालणाऱ्या सोहळ्याला आपल्याला नको म्हणता येत नाही. किती छान कल्पना केली बघा. जन्ममृत्यूची या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जिया परी. जिया परी म्हणजे ज्याप्रमाणे. आत्ताच त्या भागवतात वाचत होते, आता 10वा स्कंद चालू आहे. त्या श्रीकृष्णाच्या जन्मानंतर जन्मल्यानंतर तर मोठा समारंभ करतातच.
सगळ्या गावाला पेढे वाटायचे, साखर वाटायची, गुढ्या तोरणं उभारायची. रामाच्या वेळेला तेच झालेलं आहे. आता रामनवमी जवळच येईल, 1 महिन्यानी बरोबर. काल 1 महिना हनुमान जयंती असेल. तर एक जोश असतो माणसाला, उत्साह असतो हे सगळं जन्माचा सोहळा करण्यामध्ये. आणि घराघरातून बघा, जरा पाळणा लाव हल्ला की सगळीकडे आनंदी आनंद असतो. सगळ्यात आनंद या जन्माचा होत असतो. आणि मृत्यू झाल्यावरही शेवटी सगळे विधी करायचे, त्यांच्यात काही कमी पडायला नको, त्यांची इच्छा तृप्त होऊ देत. म्हणून जे सगळे नंतरचे संस्कार आहेत मृत्यूनंतरचे, तेही आपल्याकडे केले जातात. आणि ना म्हणून हे धनंजयाजी या परी, मग कुणी याला नाही म्हणत नाही. आता बघा, 61 करतात, 75 करतात, सहस्रचंद्र दर्शन करतात. खरं म्हणजे म्हातारी माणसं म्हणतात नको आता आम्हाला काय करायचं सोहळा करून, पण मुलं पटवून देतात. अहो, एवढे तुमचे सगळे आत्तापर्यंतचे हितचिंतक जेवढे तुमच्या आयुष्यात आले, त्या निमित्तानं सगळे पुन्हा भेटतील, तुम्हाला समाधान मिळेल, सगळ्यांच्या शुभेच्छा, तुमचं उर्वरित आयुष्य चांगलं जावं, कशात बाधा येऊ नये. म्हणजे जन्ममृत्यूचे सोहळेसुद्धा कशासाठी केले जातात, तर आपल्याला आनंद मिळावा, काहीतरी इच्छा ठेवूनच केले जातात. आणि त्या सोहळ्याला नको म्हणता येत नाही. हल्ली तर एक फॅशन निघाली, आईवडिलांना न सांगता कार्यक्रम हे करायचे, आयोजित करायचे, आणि मग त्यांना ऐन वेळेला घेऊन जायचं. सरप्राईज म्हणजे सरप्राईज असल्यावर तर नको म्हणायचाच प्रश्न नाही. पण आधीसुद्धा लोक म्हणतात नको आता, कुठे आमची काय करतात, 100ही केली जाते काही जणांची. अगदी पाहिलं बघा, आमच्या ओळखीतले एक सर होते आणि त्यांच्या आजी होत्या, बरोबर 100व्या वर्षात पदार्पण केलं आणि त्या जरा आजारी झाल्या होत्या. तर यांनी तो 100चा कार्यक्रम चांगला केला. 100 दिव्यांनी त्यांना औक्षण केलं, सगळे मंत्र म्हणले. नंतर त्या आजी खणखणीत झाल्या. म्हणजे आपण म्हणतो, पण ह्या सगळ्या क्रियांचे किंवा या सगळ्या संस्कारांचे चांगले परिणाम पण होतात. पण ही सगळी काम्य कर्म आहेत. पुढचा बघूया. काल लाठीचे लिहिले, न मोडे गा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटो नेणे. आता काय म्हणतात की आपल्या ललाटावर म्हणजे कपाळावर आपण म्हणतो ना, ज्याच्या भाळी सदैव लिहिली अभ्यासाची कटकट रे, असं एक छान विडंबनात्मक काव्य आहे. पण आपल्या ललाटावरती म्हणे 6वी 5व्या दिवशी 6व्या दिवशी लिहितेच. तर ती जी दैवाची अक्षरं असतात, न मोडेगा काही केले, ते कोणी पुसून टाळू शकत नाही, ती कोणी मोडू शकत नाही. काळे गोरे पण धुतले, आणि कितीही धुतलं तरी जन्मता लागलेलं जे काळेपण असेल किंवा गोरे, एखाद्याला गोरेपणाचा कंटाळा येतो, एखाद्याला काळेपणाचा येतो. हल्ली सगळं झालं आहे त्याच्यासाठी, नवीन नवीन उपाय झालेले आहेत, तात्पुरते असतात ते, कार्यक्रमांपुरते. काळ्याचा मनुष्य एकदम गोरा करून टाकतो, पण खरा तो होऊ शकतो का गोरा? नाही होतो. आणि गोरा तोही कधी काळा होऊ शकत नाही. या गोष्टी आपल्या हातात दैवाधीनच आहेत. जन्माला येताना जे मिळालं ते तसंच राहणार आहे. फिटो नेणे ते कधीही फिटत नाही, ते हे कधीही बदलता येत नाही. आता पुढं सांगतात, केले काम्य कर्म तैसे, फळ भोगावया धरणे बैसे, न फेडिता ऋण जैसे ओसंडीना. ज्ञानदेवांनी समाजातली सगळी निरीक्षणं केलेली आहेत आणि त्यामुळे ते म्हणतात की केले काम्य कर्म तैसे, जसं काम्य कर्म केलेलं असेल त्याप्रमाणे आपल्याला पुढं भोगावंच लागतं. उदाहरण त्यांनी दिले, फळ भोगावया धरणे बैसे, न फेडिता ऋण जैसे ओसंडीना. ओसंडीना म्हणजे ते संपत नाही. काहीतरी आज ह्याचं बिघडलेलं. तर घेतलेलं कर्ज फेडल्याशिवाय संपत नाही. त्याप्रमाणे तुमच्या ह्याच्यात लावता येते का बघा, त्याप्रमाणे हां झालं. ताई तुम्हाला अनम्यूटची रिक्वेस्ट टाकलेली आहे. हां नाही आली अजून. हां द्या बरं. ते मी तिकडं करायला गेले की हे होते. आली का?
आला आवाज येतोय? पुन्हा अनम्यूट करा दादा मला. अनम्यूट करा, अनम्यूट. तर केलेलं काम्य कर्म हे कर्त्याच्या पुढं फलभोगाचं धरणं धरून बसतं. कसं? तर कर्ज घेतल्याशिवाय, कर्ज फेडल्याशिवाय ते कर्ज संपत नाही. बघा, त्याच्यावर जप्ती येते. आम्ही लहानपणी अनुभवलेलं आहे. अगदी छोटंसं पूर्वीच्याचं किती असायचं, 100-200 रुपयाचं कर्ज असायचं, पण ते सुद्धा फेडता यायचं नाही, कारण लोकांचे पगारच 25-30 रुपये असायचे. आणि 100 रुपयाचं कर्ज फेडण्यासाठी 4 महिने नोकरी केल्यानंतर ते पैसे मिळणार, म्हणून वर्षभराने वगैरे सगळं ते. ताईंच्याकडे बहुतेक नेट गेलेलं दिसतंय. आलंय. ताई तुम्हाला रुपाली ताई तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. हां, मगाशी अनम्यूट करता करता पुन्हा ते आलंच नाही. ठीक आहे. मी असं सांगत होते, मग पुन्हा मी रिपीट करते आता, कारण त्या व्हिडिओवर म्हणलं ऐकू येईल निदान, की आपण जर आपलं कर्ज काढलेलं असेल तर ते कर्ज फेडल्याशिवाय ते संपत नाही. आता हल्ली लोकांचे वेगवेगळे त्याच्यातले फंडे निघालेले आहेत, युक्त्या काढतात, भरपूर मोठ्या प्रमाणावरची कर्ज काढायची आणि काहीतरी कारणाने ती बुडवायची, असं असतं. पण खरं म्हणजे नियमानुसार जेवढं कर्ज घेऊ ते जर तुम्ही लगेच फेडलं, कुठून तरी रक्कम आपल्याला यायची असते, तेवढ्या काळापुरतं आपल्याला कर्ज काढावं लागतं, आणि लगेच जर आली तर मग पहिले अगदी मुद्दलसह सगळं आपण फेडून टाकू शकतो. पण ती 10 वर्षाची मुदत, 20 वर्षाची मुदत असेल तोपर्यंत ते विशेषतः हल्ली इमारतींच्या किंवा घरांच्या कर्जांचे तर खूप आहे, किंवा गाड्यांची पण कर्ज मिळतात, सगळ्या प्रकारची मिळतात. तर ते फेडल्याशिवाय आपल्याला ते करता येत नाही, म्हणजे वाचवता येत नाही. मग कर्त्याच्या पुढं ते फळभोगाचं धरणं धरून बसतं. म्हणजे जसं काम्यकर्म हे आहे, हे कर्जासारखं आहे, की ते कर्त्याच्या पुढं त्याचं फळभोग भोगल्याशिवाय ते संपतच नाही, ते धरणं धरून बसतं. मी सांगत होते, आम्ही लहानपणी अनुभवले बरं का. माझी मावशी होती आणि त्यावेळेला काय किरकोळ काहीतरी कर्ज काढलेली असायची बँकांची, आणि आली ना तिच्या घरावर जप्ती. तर ते आम्हाला काहीच माहिती नव्हतं, जप्ती म्हणजे काय, काय म्हणजे काय. ते लोक आले आणि त्यांनी तिच्या घरातल्या सगळ्या वस्तू, काय हो तेव्हा तर फार संसार असायचे, 10-20 काय भांडी असतील, कपडा लत्ता जे काय असेल. आवाज आणि स्पीकर येतोय का नाही आवाज? बहुतेक कॉल आलेला दिसतो. नाही, कॉल पण नाही आलेला. नाही, त्याचं नेटचंच काहीतरी आज बिघडले. चालू आहे आता, आवाज आणि दोन्ही येतो. ठीक आहे. तर ते लहानपणचं सांगत होते की जप्ती आल्यानंतर मीटिंगच संपली. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा.
कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञान राजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय श्री कृष्ण जय तू ज्ञानेश्वर